जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की मोबाईलवरती सौर कृषी पंप चालू किंवा बंद कसा करायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की तुम्हाला 2 मिनिटांमध्ये घर बसल्या सौर पंप हा मोबाईलवरती चालू किंवा बंद कसा करायचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला इथं मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुमचा कुठल्याही प्रकारचा टाइमपास या व्हिडिओच्या माध्यमातून होणार नाही। 100% हे मोबाईलवरती तुम्हाला मोबाईलवरती ऑन आणि ऑफ सोलर पंप हा तुम्हाला कसा चालू करायचा सांगणार आहे। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण एक हे करणार आहे, तर आपल्याला एक ॲप्लिकेशनची जरूरत पडणार आहे। ते ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करावं लागणार आहे। हे जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला आपल्या प्ले स्टोरवरती गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे। त्याच्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला स्टार्टरपाशी जायचं आपल्या। आपण जो व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो, हा इकोझोन कंपनीचा जो सोलर पंप आहे तो कसा चालू करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। ज्या स्टार्टरवरती इकोझोन नाव आहे त्या स्टार्टरचा आपण ऑन आणि ऑफ मोबाईलवरती कसं चालू करायचा ते आपण इथं बघत आहोत। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही स्टार्टरपाशी जायचं आहे आणि स्टार्टरपाशी गेल्यानंतर तुम्हाला कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला त्या कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला कंपनीला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की माझा सौर कृषी पंप हा मला मोबाईलवरती ऑपरेट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जी कंपनी आहे तुमचं नाव गाव पत्ता वगैरे सर्व विचारेल आणि जो स्टार्टरवरती सिरियल नंबर आहे तो तुम्हाला सिरियल नंबर तिथं विचारणार आहे। त्याच्यानंतर सिरियल नंबर तुम्हाला तिथं सांगायचा आहे आणि सिरियल नंबर सांगितल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला तिथं दिला जाणार आहे आणि लॉग इन ID पासवर्ड दिल्यानंतर तुम्हाला तिथे एक ॲप्लिकेशन तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या नाव ॲप्लिकेशन डाउनलोड तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर तिथं तुम्हाला जे लॉग इन ID आणि पासवर्ड दिला आहे तो लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तिथं लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि तिथं पाहू शकता होम पेजवरती तुम्हाला इथं स्क्रीनवरती बघू शकता ऑन आणि ऑफचे 2 बटन तिथं दिलेले आहेत आणि ऑफ तुम्हाला जर ऑन करायचा असेल तर तुम्हाला ऑन बटनवरती तुम्हाला चालू केल्यानंतर दाबल्यानंतर तुमचा सौर कृषी पंप हा मोबाईलवरती चालू होणार आहे आणि चालू झाल्यानंतर तुम्हाला त्या स्टार्टरच्या डिस्प्लेवरती सगळी फ्रिक्वेन्सी स्पीड मोटरचं स्पीड जे काही पॅरामीटर असते ते तुम्हाला तिथं डिस्प्ले होणार आहे आणि सिस्टीम रिमोटली कंट्रोल हे तुम्हाला दिसणार आहे स्टार्टरवरती। आपण मोबाईलवरती चालू केल्यानंतर सिस्टीम मोबाईलवरती ऑपरेट केल्यानंतर तिथे तुम्हाला दिसणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर मोबाईलवरती जर कृषी पंप बंद करायचा असेल तर तिथं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला। बंद करण्यासाठी तिथं ऑप्शन दिलं आहे, ते ऑप्शन तुम्हाला तिथं दाबायचं आहे। ते बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बटनावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा सौर कृषी पंप तुम्ही जिथून असाल तिथून तुमचा सौर कृषी पंप हा मोबाईलवरती बंद होणार आहे। आणि जर तुम्हाला आठवड्याचं जर शेड्यूल लावायचं असेल तर तुम्हाला आठवड्याचं सुद्धा शेड्यूल लावू शकता। समजा तुम्हाला जर 8 वाजता सौर कृषी पंप चालू करायचा असेल आणि 5 वाजता बंद करायचा असेल तर अशा प्रकारे तुमच्या सोयीनुसार तुम्ही जे शेड्यूल आहे ते तुम्ही शेड्यूलसुद्धा या ॲपच्याद्वारे तुम्ही लावू शकता। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरती जो आपला सौर कृषी पंप आहे इकोझोन स्टार्टरवरती ज्या स्टार्टरवरती तुम्हाला इकोझोन नाव नसेल तो सौर कृषी पंप हा मोबाईलवरती ऑन आणि ऑफ अशा प्रकारे तुम्हाला तिथं होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओमधली माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोलर संबंधित तुम्हाला कुठलीही समस्या येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर तुम्हाला हे दिलं जाईल। आणि सोलर संबंधित तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला असेल जसं की टायर डिटेक्टेड आउटपुट ओपन सर्किट ओव्हर करंट डिटेक्टेड हे अशा अनेक प्रकारचे आपल्या चॅनलवरती हे व्हिडिओ बनवलेले आहेत। ते तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन कृषी इंजिनियर आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन ते तुम्ही तुमचा प्रॉब्लेम हा दूर करू शकता। आणि भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।